नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 8वी गणित सराव संच 1.2 सांगणार आहे समजावून। तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी म्हटलेलं आहे कंपेअर द फॉलोइंग नंबर, म्हणजे खालील संख्याची तुलना करा। म्हणजे आपल्याला या ठिकाणी तुलना करायची संख्याची। त्याच्यातले आता उदाहरण आपण सर्व उदाहरण इथे पाहणार आहोत। आता पहिलं उदाहरण घेतलं इथं मी 1 नंबरचं उदाहरण आहे -7, -2। आता या ठिकाणी जर पाहिलं आपण उकलमध्ये आलो, उकलमध्ये आल्यानंतर लक्षात घ्यायचे की जेव्हा दोन्ही संख्या धन असतात, धन पूर्णांक, तेव्हा जी दिसायला मोठी असते तीच असायला मोठी असते, आणि जेव्हा दोन्ही ऋण संख्या असतात तेव्हा जी दिसायला लहान असते ती असायला मोठी असते। म्हणून या ठिकाणी जर पाहिलं आपण तर उत्तर इथं येतं -7 लहान आहे -2 पेक्षा, अशा पद्धतीने। आता दुसरे उदाहरण इथं आपण घेऊ। दुसरे उदाहरण आहे 0, -9/5। या ठिकाणी जर पाहिलं आपण तर लक्षात घ्या, उकलमध्ये आपण आलो, जेव्हा 1 0 आणि एक संख्या असते त्यामध्येही 1 0 आणि एक ऋण संख्या असेल तर 0 कधीही मोठा असतो। मग ती ऋण संख्या कितीही मोठी असो किंवा दिसायला कशीही मोठी असो, पण 0 मोठा असतो। म्हणून याचं उत्तर येतं 0 मोठे आहे -9/5। तिसरं उदाहरण पाहू आपण इथं। तिसरं उदाहरण आहे 8/7, -0। आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 0 आणि एक संख्या आहे, पण या ठिकाणी दुसरी संख्या जी आहे ते धन आहे। अपूर्णांक असो पूर्णांक असो पण धन आहे। धन आणि 0 असेल, धन पूर्णांक असो धन अपूर्णांक असो आणि एक 0 असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी जी संख्या आहे ती मोठी असते। म्हणजे याचं उत्तर येतं 8/7 मोठा आहे 0पेक्षा। आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर चौथं उदाहरण घेणार आहोत आपण। चौथं उदाहरण आहे -5/4, 1/4। आता या ठिकाणी थोडा बदल झाला उदाहरणामध्ये। आता या ठिकाणी जर दोन्ही संख्या पाहिल्या तर अपूर्णांक आहेत, पण अपूर्णांकामध्ये लक्षात काय घ्यायचं आपल्याला, जर समजा दोन्ही अपूर्णांक संख्येचा छेद समान असेल, लक्षात ठेवायचे, जर दोन्ही अपूर्णांक संख्येचा छेद समान असेल तर अंश ज्याचा मोठा ती संख्या मोठी असते। याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर इथं -5/4 अंश -5 आहे आणि 1/4 अंश 1 आहे, पण या ठिकाणी ज्या संख्याचे चिन्ह समान आहेत, म्हणजे हे ऋण आहे आणि हे धन आहे। म्हणून जेव्हा धन आणि ऋण पूर्णांक असतात तेव्हा धन पूर्णांक मोठा असतो। म्हणून याचा 1/4 1 हा अंश मोठा आहे। म्हणून याचं उकलमध्ये आपण असं लिहायचं आपल्याला इथं -5/4 लहान आहे 1/4, अशा प्रकारे। आता पुढे आपण चाललो उदाहरण 5 नंबर। 5 नंबरचं उदाहरण आहे 40/29, 141/29। आता उकलमध्ये आलो आपण, तर उकलमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर लक्षात घ्या 40/29 आणि 141/29 इथं देखील पाहिलं आपण तर छेद समान आहे। मग छेद समान असेल म्हणजे की तोच गुणधर्म, अंश पाहायचा, अंश कोणाचा मोठा आहे। या अंशामध्ये पाहिलं या दोन्हीच्या अंशात तर ह्याचा अंश 40 आहे आणि ह्याचा 141 आहे। दोन्ही धनसंख्या आहेत, मग दोन्ही धनसंख्या असतील तेव्हा जो मोठा असतो दिसायला तोच मोठा असतो। म्हणून या ठिकाणी 141 मोठा आहे, म्हणजे हा 141/29 हा पूर्णांक मोठा आहे किंवा ही संख्या मोठी आहे। म्हणून याला असं लिहायचं 40/29 लहान आहे 141/29। आता उदाहरण 6वे उदाहरण जर पाहिलं आपण तर -17/20 आहे, -13/20 आहे। आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथे देखील छेद समान आहे। छेद समान म्हणजे की अंश पाहायचा, अंशामध्ये पाहिलं आपण तर -17 ह्याचा अंश आहे, ह्याचा -13 अंश आहे। आताच तुम्हाला मी सांगितलं होतं दोन्ही ऋण संख्या असतील तेव्हा जी दिसायला लहान असते ती असायला मोठी असते। मग या ठिकाणी जर पाहिलं आपण तर दिसायला लहान -13 आहे, पण ही मोठी आहे तरी दोन्ही ऋण असल्यामुळं। म्हणून याचं उत्तरमध्ये किंवा उकलमध्ये आपण याला असं घ्यायचे -17/20 लहान आहे -13/20, लक्षात ठेवायचे। 7वं उदाहरण आहे
सातवं उदाहरण जर पाहिलं आपण तर 15/12, 7/16. आता उकलमध्ये थोडं लक्षात घ्या, हे वेगळं उदाहरण आहे जरा. उकलमध्ये उदाहरण घेऊ आपण याला 15/12, 7/16. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ह्याला 2 पर्याय असतात. अगोदर काय करायचे, छेदामध्ये पाहिजे संख्या 12 आणि 16 आहेत. या 12 आणि 16ला जर आपण छेद समान करू शकलो तर प्रयत्न करायचा आपल्याला. 12 2 24 नाही येत, 16च्या पाड्यात 24 येत नाही, 12 3 36 नाही येत 16च्या पाड्यामध्ये, 12 चौक 48, 16 त्रिक 48, म्हणजे आपण 48 छेद करू शकतो. तर या 12ला कितीनं गुणायचं आपल्याला? 4नं. म्हणून जेव्हा छेद समान करताना अशा प्रकारे मग अंशाला आणि छेदाला दोन्हीला गुणायचं, म्हणजे 15 गुणिले 4 भागिले 12 गुणिले 4, 7 गुणिले 3 भागिले 16 गुणिले 3. या ठिकाणी पाहिलं आपण तर मग काय होत आता 15 चौक 60 भागिले 48, 21 भागिले 48. या ठिकाणी पाहिलं आपण आता तर पाहिजे छेद कसा आला, आता समान झाला. समान झाल्यामुळे मग आता नियमाप्रमाणे अंश पहा, अंश 60 मोठा आहे या पहिल्या संख्येचा, म्हणून पहिली संख्या मोठी असेल. 60/48 मोठे आहे 21/48. म्हणजेच 60/48 हे रूप आहे 15/12चं आणि 21/48 हे रूप आहे 7/16चं. म्हणून 15/12 मोठे आहे 7/16. अशा प्रकारे हे 6वं उदाहरण आहे. 7वं उदाहरण. आता 8वं उदाहरण घेऊ आपण. 8वं उदाहरण आहे -25/8, -9/4. आता ही दुसरी पद्धत तुम्हाला सांगणार आहे मी. समजा आता अशा प्रकारे जरी समजा तुम्हाला समान करता आलं, छेद अंश समान करता आला तरी चालतो, किंवा याची वेगळी पद्धत काय आहे, तर तिरकस गुणाकार करत असतो आपण. जसं उकलमध्ये आपण एक नवीन पद्धत सांगतो तुम्हाला. -25/8 -9/4. हे तिरकस गुणाकार करायचा, म्हणून 25 गुणिले 4 -9 गुणिले 8. म्हणून आता वजा अधिक वजा 25 चौक 100, वजा अधिक वजा 9 72. म्हणून आता -100 आणि -72 दोन संख्या आल्या. मग तुम्हाला पहिल्याच उदाहरण सांगितलं तुम्ही, दोन्ही संख्या ऋण असतील, पूर्णांक दोन्ही ऋण पूर्णांक असतील तर जी दिसायला लहान आहे ती असायला मोठी असते. म्हणून याचं उत्तर या ठिकाणी पाहतो आपण, -100 लहान आहे 72 पेक्षा. म्हणजेच आता 100 कशाचं रूप आहे? -25/8चं आहे. 25/8 लहान आहे 9/4. अशा प्रकारे. आता 9वं उदाहरण घ्यायलो आपण. 9वं उदाहरण आहे 12/15, 3/5. आता उकलमध्ये येऊ आपण. आता या पद्धतीपेक्षा दुसरी पद्धत पाहू आपण. आता या ठिकाणी या नियमानुसार जर पाहिलं आपण, यावरच्या नियमानुसार, तर 15चा छेद आहे, तसं आपण ह्याचा छेद 15 करू शकतो आपण. ह्याचा छेद 15 करण्यासाठी काय करू, आपल्याला 3 न गुणावं लागेल. मग आपण ह्याला 12/15 जशाच ठेवू, बॉक्स घेऊ, प्रश्नार्थक चिन्ह घेऊ, आणि 3 गुणिले 3 भागिले 5 गुणिले 3. या ठिकाणी पाहिलं तर 12/15 जशाच तसे, बॉक्स 3 त्रिक 9/15. आता छेद समान झाला. या ठिकाणी पाहिलं तर अंश हा 12 मोठा आहे, म्हणून 12/15 हे मोठे राहील संख्या. अशा प्रकारे हे 9वं उदाहरण. आता शेवटचे उदाहरण आहे 10वे. -7/11, -3/4. तर उकलमध्ये येलो आपण, व्यवस्थित लिहित चालायचे. आता या ठिकाणी पाहू आपण, तिरकस गुणाकार करू. -7/11 प्रश्नार्थक चिन्ह, -3/4, म्हणून -7 गुणिले 4 प्रश्नार्थक चिन्ह, बॉक्समध्ये -3 गुणिले 11. म्हणून वजा अधिक वजा चिन्हाच्या नियमानुसार 7 चौक 28, बॉक्स
वजा अधिक वजा 11 त्रिक 33. या ठिकाणी जर आता पहिलं पाहिल्यासारखं झालं आपलं वजा 28 आणि वजा 33 म्हणजे दोन्ही संख्या ऋण आहेत आणि ऋण पूर्णांक आहेत. म्हणून जी लहान आहे वजा 28 आणि वजा 33 दोन्ही संख्या कशा आहेत आता सांगितलं तुम्हाला मी ऋण आहेत आणि ऋण पूर्णांक आहेत. तर या ठिकाणी जी दिसायला लहान असते तीच असायला मोठी असते. म्हणून वजा 28 मोठे आहे वजा 33 पेक्षा. आता वजा 28 कशाचं रूप आहे वजा 7/11 आहे. म्हणून वजा 7/11 मोठा आहे वजा 3/4. अशा प्रकारे चिन्ह संकेताचा अभ्यास करत करत आपलं गुणाकार भागाकार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला असे उदाहरणं सोडवायचे असतात. असेच या ठिकाणी आपण व्हिडिओ टाकणार आहे. तरी तुम्ही अशा प्रकारे पाठवलेले व्हिडिओ सतत पाहत चला, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट टाकत राहीन. तुमची रिक्वायरमेंट काय असेल तर मला सांगत चला. धन्यवाद.